नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणींनो, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काही मध्ये स्वागत आहे। पहा, आपण काटेरी वांगी आणि बटाटा यांची मस्त चटकदार, चवदार आणि फारच चविष्ट अशी रस्सा भाजी बनवलेली आहे। तर ही रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। फारच साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे। बघा, अशा प्रकारची काटेरी वांगे आपण घेतलेली आहेत। तर या वांग्याचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आणि मागचे देठ थोडेसे तोडून घ्यायचे आणि जे पुढचे जे आहेत ना त्रिकोणी पाट ते पण थोडे थोडे कापायचे आहेत। अशा प्रकारे वांगी करून घ्यायचे। तर पण वांग्यामध्ये प्रोटीन, फायबर असते जे पचन संस्थेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं। वांग्यामध्ये कर्करोगाशी लढणारे कंपाऊंडही आढळतात। वांग्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, तसेच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील वांग्याचे सेवन उपयुक्त ठरते। परंतु ज्यांना ॲलर्जीची समस्या असेल, खाज वगैरे येते असेल, त्यांनी वांग्याचा वापर जपूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा। तर बघा, अशा प्रकारची आपली छान अशी नाजूक आणि कोवळी काटेरी वांगी आहेत। फारच चविष्ट अशी लागतात ही वांगी। तर या वांग्यांसोबत आपण बटाटेही टाकणार आहोत, कारण का वांग बटाटा पातळ रस्सा भाजी खूपच छान लागते, फारच चविष्टही होते। तर बटाट्याचे देखील फायदे आपण पाहणार आहोत। बटाट्यामध्ये फायबर, लोह, झिंक, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते। एवढेच नाही तर यामध्ये पोटॅशियम, फायबर, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असते। बटाट्यांमुळे पचनक्रिया सुधारते। इतकंच नाही तर हाडेही मजबूत होतात। बघा, अशा प्रकारे वांगी फक्त मी मधून चिरून पाण्यामध्ये ठेवली आहेत, कारण ती काळी पडू नयेत म्हणून, आणि मागची देठं जरा कापलेली आहेत आणि काटेही काढून घेतलेले आहेत। आणि अशा प्रकारे बटाटे धुवून मस्त चिरून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी आता तेल गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला जिरे घालायचे आहेत। जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे। लसणाच्या फोडणीवर फारच छान लागतात ही वांगी। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ताही छान तडतडला, यामध्ये हिंग घातलेला आहे आपण। हिंग छान आपलं तडतडलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी देखील चालेल। कांदा थोडासा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे, जास्त नाही भाजला तरीही चालेल। आणि आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आपण। कांदा छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। तर बघा, या टोमॅटोमध्ये आपण आता भाजीला लागणारं सगळं मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटोही स्मॅश होईल। तर बघा, अशा प्रकारे आता मीठ या टोमॅटोमध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपलं छान परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये धुवून चिरलेला बटाटा आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि झाकण ठेवून या बटाट्याला एक वाफ काढायची आहे, कारण का बटाटा शिजण्यास थोडासा वेळ लागतो वांग्यापेक्षा, म्हणून आपण आधी बटाटा घातलेला आहे। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत। एक 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवून देऊयात। आता 2 ते 3 मिनिटांनी झाकण आपण उघडून पाहूया। तर पहा, मस्तपैकी छान वाफ आलेली आहे। बटाटा थोडासा अर्धा कच्चा झालेला आहे, बऱ्यापैकी थोडंसं शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ही आपली वांगी टाकणार आहोत। बघा, वांग्याचा रंग किती सुंदर दिसतंय, हिरवट, जांभळट आणि मस्त नाजूक आणि कोवळी वांगी आहेत। आपण याची काटे आणि देठं थोडीशी कापून घेतलेली आहेत। आणि बघा, घरगुती तिखट तुम्ही जे वापरता ते ह्याच्यामध्ये घालायचं, ते मी घातलेलं आहे। आमच्याकडे घरीच बनवला जातो हा मसाला। बघा, खूप छान तुमच्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं। हळद घातलेली आहे। आता छान परतून घ्यायचं हे सगळं। आता परतलं आहे आपण हे सगळं छानपैकी। आता यामध्ये एक आपण खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालणार आहोत। तर याच्यामध्ये सुकं खोबरं आहे, तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता, आणि जिरे आहेत, धणे आहेत आणि कोथिंबीर आणि थोडीशी मिरची, असं आपण वाटण वाटून घेतलेलं आहे। ते आता आपण याच्यामध्ये घालून आता मस्त परतून घेत आहोत। छान परतून झालेलं आहे हे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर तुम्हाला जशी भाजी दाट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। आणि आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालतोय।
तुम्हाला जर नसेल घालायचं शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरीही चालेल, पण याच्यामध्ये वाटणही खोबऱ्याचं वाटणही घालून सुद्धा शेंगदाण्याचं कूट जर घातलं तर अप्रतिम अशी चव येते. तुम्ही एकच काहीतरी घातलं तरीही चालू शकतं. आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपण शिजून घेऊयात. वांगी लगेच शिजणार आहेत कारण का वांगी कोवळी आहेत, अधूनमधून चेक करायची आहे. तर पहा, एक 7 मिनिटांनी आपण उघडून पाहिलेलं आहे. अशा प्रकारे वांगी आपली छान शिजलेली आहे. बटाटा देखील शिजले. आता गरम मसाला पूड घालतोय आपण. एकच झाड असतं त्याला, सगळ्या गरम मसाल्याचा स्वाद असतो, तो हा मसाला आहे माझ्याकडे, तो मी घातलेला आहे. खूपच छान मस्त खमंग असा वांगा बटाट्याच्या भाजीचा सुगंध येत आहे. त्यानुसार ही भाजी फारच चविष्ट झालेली असणार आहे. आता पहा, वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. छान मस्तच चविष्ट अशी भाजी दिसते आणि फार भन्नाट चवीची असणारच आहे, वरूनच ओळखायला येते. तर तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून पहा आणि तुम्हाला या भाजीची चव कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा. तर फारच चविष्ट आणि फारच 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 छान अशी भाजी होते. तर आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात ही भाजी. बघा, अशा प्रकारे आपण काढून घेतलेली आहे. मस्त दिसत आहेत वांगीही बटाटाही. खूपच छान आणि चविष्ट लागते ही भाजी. तर तुम्ही अशा प्रकारे वांगा बटाट्याची भाजी बनवा आणि त्या भाजीचा आस्वाद घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा. वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म असतात आणि फायबर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. म्हणून तुम्ही नियमितपणे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वांगी खाल्ली गेली पाहिजे. आणि तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही वांगी टाळली पाहिजेत. तर पहा, अशा प्रकारे छान चविष्ट अशी भाजी झालेली आहे. बाय बाय.